महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभिन्न परियोजनाओं को साकार रूप देने के लिए आज पालघर जिले के दौरे पर सुबह से निकल गए, जहां सर्वप्रथम जिला परिषद पाठशाला दुर्वेश में शाला प्रवेशोत्सव 2025 में हिस्सा लिया और बच्चों के साथ वार्तालाप किया और उसके साथ वृक्षारोपण किया और हरित महाराष्ट्र का संदेश दिया। उसके बाद प्रधानमंत्री धरती आबा योजना के तहत आदिवासी भाई बहनों के नाम वन विभाग की जमीन का पट्टा पेपर दिया गया और विभिन्न विकास की योजना का शुभारंभ किया। इन सभी कार्यक्रम के साथ वसई विधानसभा की आमदार स्नेहा दुबे पंडित के नए जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। उद्घाटन के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का महिलाओं द्वारा तिलक लगाकर स्वागत किया गया। उसके बाद मुख्यमंत्री के शुभ हाथों द्वारा फीता काटकर कार्यालय का शुभारंभ किया गया। कार्यक्रम में भारी संख्या में स्थानीय कार्यकर्ता उपस्थित थे, जो अपने लाडले मुख्यमंत्री देवाभाव को अपने बीच पाकर काफी खुश और उत्साहित थे। उसके बाद मुख्यमंत्री का स्वागत किया गया। कार्यकर्ताओं को संबोधित करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, पूरा परिवर्तन तभी दिखेगा जब तक आप सभी निकाय चुनाव अपने पक्ष में नहीं कर लेते हैं। देखिए पूरी रिपोर्ट। लोकप्रिय आमदार स्नेहा दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय पालकमंत्री, या वसईमध्ये इतिहास घडवला होता ते विवेक पंडितजी, तर आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही इतिहास घडवला। आमच्या स्नेहाताई असतील, आमचं राजन असेल, यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवून आणि या भागात एक क्रांती घडवली आणि कमळ फुलवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं। इतक्या वर्षामध्ये जी खंत आमची होती की लोकसभेत तर कमळ फुलायचं, पण विधानसभेतलं कमळ तिकडेच राहायचं, इकडे यायचंच नाही। पण आता इकडेही तुम्ही दोन कमळं फुलवली आणि त्यातून निश्चितपणे पुढचा आपला मार्ग हा सुकर करण्याचं काम तुम्ही केलं। म्हणजे पालघर, पण दुर्दैवाने ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही। वसईसारखं अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं आपलं गाव की ज्याला एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठा साम्राज्याचा, हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे, आज या ठिकाणी आलोय। स्नेहाताईंसारख्या एक संघर्षशील, म्हणजे स्नेहाताईंचा उल्लेख आपण निश्चितपणे, त्यांनी जसं सांगितलं की जन्मापासून त्यांना संघर्ष करायला विवेक भाऊंनी शिकवलं, त्यामुळे संघर्ष कन्या असाही त्यांचा उल्लेख करता येईल अशा आमच्या स्नेहाताई आहेत। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आपल्याला एक मोठं परिवर्तन घडवायचं आहे। मी असेल, पालकमंत्री गणेश नाईक साहेब असतील, रवीजी असतील, आम्ही सगळे पूर्ण ताकदीने स्नेहाताईंच्या आणि राजनच्या पाठीशी उभे आहोत। मी तुम्हाला आश्वस्त करतो, या 5 वर्षामध्ये तुमचा गेल्या 20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचा हीच आहे की आपलं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असलं पाहिजे आणि या कार्यालयातनं सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता, त्यांच्या दुःखामध्ये एक फुंकर मारण्याचं काम हे या आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं। मी आपल्याला आश्वस्त करतो की संपूर्ण प्रशासन हे तुमच्या पाठीशी उभं असेल आणि या कार्यालयातनं ज्याही न्याय गोष्टी प्रशासनाकडे जातील त्या गोष्टी प्रशासनाने पूर्ण केल्याचं पाहिजे अशा प्रकारचे आदेश निश्चितपणे त्यांच्याकडे देण्याचं काम मी करेन। मग अशी आलो तेव्हा याचे विवेक भाऊ मला असं म्हणत होते की महानगरपालिका, कारण तुमच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आहे आणि ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती त्या दरवाजाशी येऊन थांबणार आहेत, ती पुढे जाऊ शकणार नाही। म्हणून आता
आपल्या सर्वांना विनंती आहे की जोरात कामाला लागा. महानगरपालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा. तिथे देखील परिवर्तन घडवा. तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होतं हे 5 वर्ष बघा.